नमस्कार, मी कुमारी नेहा आबासो जाधव, FY BCom, दहिवडी कॉलेजची विद्यार्थिनी. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील गुरसाळे हे माझे छोटेसे गाव. पाहायला गेलं तर हे प्रेक्षणीय स्थळ म्हणायला काहीही हरकत नाही, कारण या गावात शंकराची 5 रूपं अस्तित्वात आहेत, 5 लिंग अस्तित्वात आहेत: सोमलिंग, रामलिंग, भावलिंग, गुप्तलिंग आणि शिवलिंग. गुरसाळेचं ग्रामदैवत, आराध्य दैवत म्हणजे श्री सोमेश्वर प्रसन्न. चला तर मग आपण सोमेश्वर मंदिर पाहायला जाऊया. हे या मंदिराचं प्रवेशद्वार आहे. हे मंदिर संपूर्ण दगडात बांधलेलं आहे. मंदिर हेमाडपंथी शैलीचं आहे. मित्रांनो, असं म्हटलं जातं की या मंदिराची स्थापना 16व्या शतकात झाली आहे. या सोमेश्वर मंदिरात प्रत्येक सोमवारी भक्तांची गर्दी दिसून येते. सोमवारी सकाळी मूर्तीला दुधाचा अभिषेक घातला जातो व पिंडीवर बेल वाहिले जातं. नंतर नगाडा वाजवून आरती घेतली जाते. या आरतीला गावातील भरपूर लोक उपस्थित असतात. 33 कोटी देवांचं अस्तित्व असणारे हे ठिकाण. महाशिवरात्रीच्या वेळी रात्री 12 वाजता देवाला अभिषेक घातला जातो व संपूर्ण गावाला तीर्थ वाटले जाते. हे तीर्थ घेण्यासाठी दूरवरून लोक गुरसाळे गावात येतात. असं म्हटलं जातं की गुरसाळे गावात असणारे 5 लिंग हे भाऊ आहेत. त्यातील सोमेश्वर हा थोरला भाऊ आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या 5 देवांचा भंडारा साजरा केला जातो. सोमेश्वराचा भंडारा हा पहिल्या सोमवारी साजरा केला जातो. सोमेश्वर प्रत्येक भावाच्या भेटीला पालखीत बसून जातो व येताना पालखी संपूर्ण गावात फिरवली जाते व लोकांना सोमेश्वराचं दर्शन घडतं. महाशिवरात्रीनंतर तिसऱ्या दिवशी गुरसाळे गावात रथोत्सव साजरा केला जातो. सोमेश्वराला रथात बसून संपूर्ण गावात मिरवणूक काढली जाते व नंतर 3 दिवस यात्रा साजरा केली जाते. आपण आता पाहणार आहोत सोमेश्वराच्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचा भाग. मंदिरावर नक्षीकाम कोरलेलं आहे. शंकराच्या पिंडीचं ठिकाण. शंकराला अर्धी प्रदक्षिणा घातली जाते. असं म्हटलं जातं की तिथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांचं अस्तित्व असतं. या तिन्ही देवांना ओलांडून न जाता अर्धी प्रदक्षिणा पूर्ण केली जाते. शंकराला अर्धी प्रदक्षिणा चालत नाही. पूर्ण प्रदक्षिणा करण्यासाठी हा मंदिराची दुसरी बाजू. गुरसाळे गावातील ग्रामस्थांनी झाडे लावून इथे खूपच सुंदर वातावरण तयार केलं आहे. मंदिराला शोभा आणण्याचं काम ही झाडे करतायत. मंदिराच्या दुसऱ्या बाजूला विठ्ठलाचं मंदिर आहे. मनाला प्रसन्न असं वाटणारं हे भक्तीचं ठिकाण श्री सोमेश्वर मंदिर.
गुरसाळे गावातील श्री सोमेश्वराचं मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. मित्रांनो, प्रेक्षणीय स्थळाला भेट द्यायचं म्हटलं तर गुरसाळे गावात सोमेश्वर मंदिर पाहायला नक्की या. धन्यवाद.